मैदानाचा ताबा घेऊया. एका षटकाचा सामना असेल. मेगा फायनलचा सामना. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघ, त्रिमूर्ती क्रिकेट स्पोर्ट क्लब धामणी आयोजित आई भराडी माता चषकाचा आपण थरार अनुभवत आहोत. टॉस जिंकलाय सलतेवाडी संघाने आणि घेतलेला आहे बॅटिंगचा निर्णय. तर के स्टार कळंत्रेवाडी गोलंदाजी करत आहे. बॅटिंगसाठी ओपनिंगची पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आपण पाहतोय. अक्षय आणि विराज आणि गोलंदाजी मार्कवरती अजय तयार. मागच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच मॅच लावते सुरुवात. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईटच्या माध्यमातून धावफलकावरती एक धाव ऍड. एक धाव धावफलकावरती येते. गोलंदाज पुन्हा तयार. व्हाईट बॉल पहिला आलाय. सुंदर फटका खेळलाय. जागा बनवलीये केवरच्या दिशेला. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. ऐकूयात डीजे. पाच धावा धावफलकावरती आहेत. आणखीन एक सुंदर फटका आहे. खेळाडू त्याला दिला चकवा. 1 बाउंस सीमारेषेच्या पलीकडे. चेंडू पाठवलाय. 4 धावा चौकार. अफलातून फटका. मेंडिटरी पॉवर प्लेत हे षटक नाहीये तर एका षटकाची फायनलचा सामना आई भराडी माता चषक आपण अनुभवतोय. कोण उचलेल ट्रॉफी, कोण घडवेल इतिहास अशी मॅच. समरभूमीचे सनदी मालक आम्ही, शतयुद्धांचे मानकरी आणि इथं घनघोर युद्ध सुरू आहे. के स्टार कळंत्रेवाडी आणि त्रिमूर्ती सलतेवाडी या दोन संघामध्ये. सोडून दिला चेंडू खूप बाहेर होता. पंच वळतील आणि पुन्हा व्हाईट बॉलचा इशारा आणि व्हाईटच्या माध्यमातून धावा. दुहेरी स्थानावरती 10 धावा. एक षटकाची मॅच आहे. 10 धावा धावफलकावरती. अक्षय 2 चेंडू 8 वरती खेळत आहेत. 4 चेंडू आतापर्यंत फेकी केले. 2 वाईड आलेत आणि 2 चेंडूवरती चौकार आलेत. या चेंडूवरती विकेट आली आहे. ब्रह्मास्त्र यॉर्कर चेंडू आणि विकेट. फलंदाज अक्षय मात्र परतीच्या दिशेला. या ठिकाणी या मुख्य व्यासपीठावरती ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेदरम्यान आपल्याला मालिकावीर सौजन्य देण्यात आलं. कुमार अविनाश कोळेकर, अविचा अड्डा चायनीज सेंटरचे सर्वेसर्वा ज्यांच्या माध्यमातून आपल्याला रोख कॅश प्राइज धनराशी 5000 मालिकावीर सौजन्य देण्यात आलं, त्यांचं या मुख्य व्यासपीठावरती आगमन होत आहे. वेलकम, सुस्वागतम. धावफलकावरती धावा एकूण आहेत 10 धावा. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ राहिलाय. फेकी केली आहे आणि या चेंडूवरती कोणती धाव नाहीये.
10 धावा, 10 वरती एक विकेट माघारी परतले. शेवटचे 2 चेंडू राहिलेत. काय होईल या 2 चेंडूवरती? टार्गेट किती असेल? एका षटकाची मॅच. आई भराडी माता चषक सन 2026चा महारण संग्राम. त्रिमूर्ती स्पोर्ट क्लब धामणी. ऑन साइडला वळवलेला चेंडू आणि त्या आहे डीप मध्ये खेळाडू. सुंदर क्षेत्ररक्षण दोघांच्या मध्ये. आणि या चेंडूवरती एकूण धावा असतील 2 धावा. पाच वरती 12 धावा आणि 2 विकेट माघारी परतले. शेवटचा बॉल ऑन साइडला खेळलाय. चांगल्या डेप मध्ये आहे खेळाडू. आणि या चेंडूवरती एक तर धाव कंप्लीट. दुसरीसाठी धाव दुसरी देखील धाव कंप्लीट. आणि बघता बघता तिसरी धाव कंप्लीट होईल का? 2 धावा असतील या चेंडूवरती. एक विकेट येईल. 2च्या मदतीने धावफलकावरती धावा एकूण आहेत 14 धावा आणि जिंकण्यासाठी 15ची आवश्यकता. चला के स्टार कळंत्रेवाडी आपण लगेच मैदानाच्या बाहेर या. 15 धावांची गरज आहे. टीम त्रिमूर्ती सलतेवाडी आपण क्षेत्ररक्षणासाठी दाखल लगेच व्हा. वेळेचं बंधन आहे. आपण पाहतोय, खेळतोय, अनुभवतोय आई भराडी माता चषक 2026चा हा महारण संग्राम. दमदार स्पर्धा, जोमदार स्पर्धा. सर्व धामणीतील ग्रामस्थांनी आयोजित नियोजित केलेली ही भव्य दिव्य स्पर्धा आई भराडी माता चषक. गावचं ग्रामदैवत आणि या गावच्या ग्रामदैवतेच्या नावानं पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघमध्ये गेला कालचा दिवस आजचा दिवस अत्यंत सुंदररित्या ही स्पर्धा पार पडली. आणि या स्पर्धेमध्ये कोणतीही कसर न ठेवता आयोजकांनी अगदी नेत्रदीप दृष्टी टिपावे असं केलेलं हे दमदार आयोजन. आणि या आयोजनातला आत्ताचा होणारा मेगा फायनलचा अंतिम सामना. आणि या अंतिम सामन्यातील शेवटचा डाव 6 चेंडूंचा राहिला आहे. आणि जिंकण्यासाठी गरज आहे 6 चेंडूमध्ये 15 धावांची. ओपनिंगची पेअर के स्टार कळंत्रेवाडी या संघाकडून मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला भेटत आहे. राहुल आणि सँडी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. नितीन पवार यांच्या माध्यमातून त्यांची नावं आमच्यापर्यंत पाठवली जात आहेत. राहुल आणि सँडी सर्व संघांचे टोल्समॅन जरी त्यांना म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. कारण प्रत्येक खेळाडूची चांगली माहिती आता त्यांचा बुद्धी संकल्पाचा योग्य मेळ त्यांनी जमवला आहे. आणि या मेळामध्ये सर्वांची योग्य माहिती. जाऊयात मॅचच्या दिशेनं. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अक्षय हे तयार लढने के लिए. 6 चेंडू आणि 15ची गरज. जो घडवेल इतिहास, उचलेल ट्रॉफी. समीकरण 6 चेंडू 15 धावा. पहिलाच बॉल बॅकफुटवरती सरसावून खेळलेला चेंडू. चूज द गॅप. बॉल गोज लाईक अ ट्रेसर बुलेट. पहिल्या चेंडूवरती चढवला हल्ला. चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. सुंदर फटका चौकाराला. आणि या चौकाराने आपले इरादे स्पष्ट केलेत. आम्ही सुद्धा कमी नाहीये. आम्ही सुद्धा कच्च्या गुरुचे चेले नाही आहोत. राहुलची बॅट सांगते. राहुल यांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा आली आहेत. 5 चेंडूचा खेळ राहिलाय. 5 चेंडूमध्ये 11ची गरज. आणखीन यावेळेला मात्र स्लोवर 1 चेंडू. एक तेरी तो एक मेरी. तू शेर है लेकिन मैं भी कुछ कम नहीं. इकडे आड, तिकडे विहीर, इकडे रोपट, तिकडे नारंगी, इकडे मोसंबी अशी मॅच आपल्याला पाहायला भेटते. वर निळ आकाश आणि खाली अथांग क्रिकेटचा महासागर. आई भराडी माता चषकाचा हा थरार आपण अनुभवतोय. 4 चेंडू आणि 11ची गरज मॅच मध्ये जिंकण्यासाठी. अलॉंग द ग्राउंड चेंडू. पुन्हा एकदा चेंडू जातोय तुरु 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 निघून चालला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. बॅटर झालाय सुरू.
आणि चेंडू येतोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार येतोय आणि चौकारच्या मदतीने धाव फलकावरती धावा एकूण आहेत 8 धावा. तीन चेंडू 7 ची गरज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 3 चेंडू 7 ची गरज अक्षय वरती. नक्कीच प्रेशर असेल, प्रेशर फलंदाजावरती असेल. 3 चेंडू 7 ची गरज. 3 चेंडू 7 ची गरज. कोण घडवेल इतिहास? ऑप्टमच्या बाहेरचा ठेवलेला बॉल आणि हा चेंडू येतोय विकेट या चेंडूवरती. 2 चेंडू आणि 7 ची गरज. चला नवीन बॅटर आपण लगेच या, जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. संजय बाद. 2 चेंडू 7 ची गरज. नवीन बॅटर अजय मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू 7 ची गरज. 8 धावा झालेत. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. 2 चेंडू 7 ची गरज. 2 चेंडू 7 धावा. 7 धावा 2 चेंडू 7 धावा. 1 षटकार 1 सिंगल. 7 धावा 2 चौकार. काय होईल मॅच मध्ये? 2 चेंडू आहेत. 7 ची गरज. गोलंदाज अक्षय हे तयार. आणि इथे इनफिल्डच्या डोक्यावरून खेळूला डीप मध्ये आहे प्रोटेक्शन. 1 सिंगल घेतली. दुसरीसाठी धावा धाव आणि दुसरी देखील धाव या ठिकाणी कंप्लीट झाली. आता मॅच येऊन पोहोचली. 1 चेंडू आणि 5 धावा. आई भराडी माता चषकाचा पण थरार अनुभवत आहोत. 1 चेंडू आणि 5 धावा. 6 मध्ये 15 हव्या होत्या. आता मॅच आली 1 आणि 5 वरती. डिस्टन्स 10 धावांचा कमी झालाय 5 चेंडू मध्ये. शेवटचा हा चेंडू इतिहास घडवणारा ठरेल. शेवटचा हा चेंडू दुःख देणारा ठरेल, तर शेवटचा हा चेंडू आनंद देणारा ठरेल. 1 चेंडू 5. आणि इथे मात्र आनंद दिलाय टीम त्रिमूर्ती सलतेवाडी या संघाला, ज्यांनी पहिल्या डावमध्ये बॅटिंग करत असताना धावफलकावरती सातत्याने चांगल्या धावा बनवल्या आणि आपल्या खेळाच्या माध्यमातून स्वतःच्या कर्तृत्वावरती विश्वास ठेवत कठीण काळात स्वतःच्या संघाचे आधार राहिले. टीम त्रिमूर्ती स्पोर्ट्स सलतेवाडी या मॅच मध्ये नव्हे तर या टुर्नामेंट मध्ये राहिलेत विजेते. हार्ड लक बॅड लक टीम के स्टार कळंत्रेवाडी. मित्रांनो, आपला देखील खेळ चांगला होता, आपण थोडेसे कमी पडलात. DJ